आज घरी आले होते पाहुणे, त्यासाठी मी नाही ते भाकरी, वांग्याचा रस्सा आणि बटाट्याची वाटाण्याची भाजी, वरण भात केला होता. खरं तर नॉनव्हेज करायचं होतं, पण ते बोलले नॉनव्हेज नको आणि व्हेजमध्ये मग चपाती, पनीर, श्रीखंड असा बेत मी ठरवला होता. पण ऐनवेळी बोलले की मला आहे ना भाकरीच खायच्यात. तर या आहेत आहोंच्या आत्या आणि गावाकडे आहे ना संध्याकाळच्या जेवणाला आहे ना भाजी भाकरीच आवडते. तर मी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जेवण केलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गप्पा मारल्या आणि मस्तपैकी आहे ना छान मराठी मूवी बघत बसलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी इथे आहे ना ब्रेकफास्टला पोहे केले होते. चहा नाश्ता झाला. त्यांना लवकर परत आहे ना रिटर्न जायचं होतं, त्यामुळे हे बघा पटकन मग इथे आवरून घेतलं आणि आहे ना मुलं मस्तपैकी आहे ना. त्यानंतर इथे मी ताईंची म्हणजे आत्यांची मोठी मुलगी ह्यांची ओटी भरली, पाया पडली आणि जसं मी करते ना सेम मला श्रीषा आहे ना एकदम बारकाईने बघते की मम्मा काय करतात. आणि ज्यावेळी मी आत्यांची ओटी भरायला घेतली होती ना त्यावेळी आहे ना श्रीषा देखील आत्यांच्या बाजूला बसली आणि म्हणते मम्मा जसं आत्याला केलं ना तसं मला पण टाक म्हणून आहे ना ती मागे लागले. म्हणजे लहान मुलांचं किती म्हणजे असं निरीक्षण असते. मला पण लाव, मला इतकीच पाळी आहे. कुंकू लावायची, नांदायला जायचं, टपकीच्या ओटीत बर्गर. टाका अजून एकदा. बाय. त्यानंतर आहो, स्वरूप आणि शिशा आत्यांबरोबर असे फोटो व्हिडिओ काढले. आणि म्हणजे घरी कोणी मोठं माणूस आलं ना तर लहान मुलांची खरंच खूप मज्जा असते. आपण कितीही सांगितले की त्यांना नका काय देऊ, तर हे बघा तरी आत्यांनी जबरदस्ती ना त्या मुलांना पैसे दिले होते. तर ते नंतर त्या मुलांनी म्हटलं पप्पांकडे द्या, पप्पाच खाऊ आणतील. तर स्वरूपने बरोबर त्यांनी त्याच्या पिगी बँकमध्ये टाकले आणि श्रीशाने पप्पांकडे दिले. आणि मी थोड्याच वेळामध्ये आहो, स्वरूप आणि श्रीषा त्यांना सोडवायला गेले. तर असा होता आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडल्यास आहे ना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओ.